आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस आणि वहिनीची जोडी म्हणजे एकदम परफेक्ट मॅच. काय रे, अचानक काय तुला साक्षात्कार झाला? हा, अचानक कशाला? आजी आज कन्फर्म झालंय. नाही म्हणजे आता श्रेयसला कसं सगळ्यांची मस्करी करायला, सगळ्यांची शाळा करायला आवडतं. वहिनी पण सेमच आहे. म्हणजे वहिनी कमाल सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमचा. माझा सेन्स ऑफ ह्युमर? असं काय केलंय मी? कोणाच्या सेन्स ऑफ ह्युमरची एवढी स्तुती चालली आहे, मला अजिबात सहन होत नाही, माहितीये ना. बसा बसा या बसा डॅड, तुम्हाला सहन करावंच लागेल. तुम्हाला माहितीये वहिनी किती एक्सपर्ट आहे शाळा करण्यात. नाही म्हणजे तुम्हाला सांगतो आज काय झालं. ए बाबा, प्रस्तावना पुरे लवकर सांग काय ते. नाही नाही डॅड, काही नाही. हा उगाच काही बोलतोय, काही नाही झालंय. अरे श्रेयस प्लीज सांगू दे ना मला सगळ्यांना. अक्षय प्लीज. म्हणजे आपण जनरली टिफिन मध्ये काय देतो? पोळी भाजी, राईट? पण तुम्हाला माहितीये वहिनीने श्रेयसला टिफिन मध्ये काय दिलं होतं? काय नवीन काहीतरी रेसिपी असेल. नवीन रेसिपी? अगं आजी कांदे बटाटे दिले होते. काय कसं शक्य आहे हे? मला नीट आठवते, मी श्रेयसला टिफिन मध्ये भाजी पोळी कोशिंबीर स्वीट हेच दिलं होतं. हो पण टिफिन मध्ये तर कांदे बटाटेच होते. हो आराध्या, तू म्हणतेस त्यातलं काही नव्हतं डब्यात. कांदे बटाटेच होते. थट्टा करताना तुम्ही दोघं माझी, खरं सांगा. वहिनी मस्करी तू केलीये, आम्ही नाही करत आहे. पण मी पण असं काही केलं नाहीये. मला नीट आठवते, मी टिफिन मध्ये तुला भाजी पोळीच दिली होती श्रेयस. नाही आराध्या, तो खरं बोलतोय. आराध्या, अगं काय हे डब्यात कांदे बटाटे? अगं लक्ष कुठे होतं तुझं डबा भरताना? श्रेयस उपाशी राहिलाय ना? आजी हो, मी रोज टिफिन देते त्याला. अशी चूक का करेन मी? मला नीट आठवते मी त्याला टिफिन मध्ये काय दिलं होतं. ते भाजी पोळीच दिली होती मी. नाही नाही, इट्स ओके. ऐक ना, एवढं काही झालेलं नाहीये. इट्स ओके. असं होऊ शकतं ना चुकून. आणि आजी, मी काय लगेच उपाशी राहणार आहे का? मी बाहेरून ऑर्डर करून जेवलो, व्यवस्थित जेवलो. अरे पण तुला बाहेरचं काही चालत नाही ना. मग टिफिन जर नीट दिला असता तर अशी वेळच आली नसती. पण मला तर हेच खरं वाटत नाहीये की मी असं काही केलंय. मी तेच सांगते परत परत की मी काय दिलं होतं टिफिन मध्ये मला आठवत आहे. आराध्या, मी खोटं का बोलेन तुझ्याशी? श्रेयस, काहीतरी चुकतंय. मी हे मुद्दाम केलं नाहीये. म्हणजे मी खोटं बोलते असं नाही होत ना. नाही, मला तसं. एक मिनिट आराध्या, तू आधी शांत हो. मला माहिती तू असं काही करणार नाहीस. काहीतरी गफलत झाली असेल, डबे बदलले असतील, काहीतरी झाले असेल. तू जरा शांत हो ना आधी. सगळ्यांनी पाहिलं का शॉपिंग? छानच ना साड्या? आवडल्या का? मोस्ट ऑफ देम आर माय चॉईस. ओके, काय झालं? सगळी शांत काय? नाही, काही नाही. येस, दुपारचाच विषय का? आपलं ठरलं होतं ना या विषयावर काही बोलायचं नाहीये, मग कोणी विषय काढला? मामा, आय एम सॉरी. मीच हा विषय काढला. मी सहज वहिनींची मस्करी करत होतो. पण आता या विषयावरून उगाच वाद नको. सो प्लीज. अक्षय, वहिनी, आय एम रिअली सॉरी. नाही, बरं झालं तुम्ही सांगितलं मला. नाही तर मला कळलंच नसतं ना की असं काहीतरी घडलंय. अगं ठीक आहे. आराध्य बेटा, आम्ही सांगितलं ना. आता या विषयावर चर्चा नको, सोडून दे. असं कसं सासूबाई? मला कळायला हवं ना की टिफिन मध्ये मी काय दिलं होतं. अगं पण
कोणीच म्हणत नाहीये ना की तू टिफिन मध्ये कांदे बटाटे भरले म्हणून. कशाला आपण हा विषय वाढवतोय? हे बघ आराध्या, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तेच तर. आम्हाला तर वाटतं अरविंद हे नम्रतानेच केलं असणार. नाही, तिला कामावरनं काढूनच टाकलंय आम्ही. तू काळजी करू नकोस आता. आपल्याला तसंही तिच्यावर संशय होता की नाही, तसंही काही नीट उत्तर देत नव्हती ती. काढूनच टाकलं तिला आज. यशोधरा, हे खूप चांगलं केलंस तू. हा. तरी मी तुला सांगत होते तिच्यावर विश्वास ठेवू नकोस म्हणून, पण तू त्यावेळेला माझं ऐकलं नाहीस. आता ऐकलंस ते खूप बरं केलंस बाई. पण त्यामुळे आराध्याचा मात्र गोंधळ उडाला ना आता. पण ती असं का वागली असेल? तिला मला असा त्रास देऊन काय मिळत असेल? नाहीतर काय. आई, आता आता आम्हाला काय वाटतं ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊया. आता त्या विषयावर चर्चा नको. आराध्याला पण त्रास होतो. मग आपण शॉपिंग केली, ती कोणी पाहिली का? कशा वाटतायत साड्या अरविंद? श्रेयस, श्रेयस, आराध्या, कम ऑन. आम्ही आहोत ना, कशाला काळजी करता? सगळं चांगलंच होणार. हे बघ आराध्या, आता फार विचार करायचा नाही दुसऱ्या गोष्टींचा. तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना, आता तुझं कम्प्लीट फोकस, सगळं लक्ष फक्त इशिता आणि अक्षयच्या लग्नावरच असलं पाहिजे. आराध्या बाळा, मी चिडले तुझ्यावर. माझं जरा चुकलंच बघ. तुम्हा पोरांची काळजी वाटते ना म्हणून बोलले मी. वाईट वाटून घेऊ नकोस हा बाळा. हो आजी. प्लीज स्माइल कर ना माझ्यासाठी. रे काय तू पण. अगं काय अमृता, केव्हाची वाट बघतोय तुझ्या चहाची. चहा मिळत नाही म्हणून शेवटी किस्से सांगत बसायला लागलं मला. अहो, असं काय करताय आई? अहो, तुमचे प्रत्येक किस्से मी ऐकलेत, पण प्रत्येक वेळी किस्से सांगता तुम्ही इतके रंगवून सांगता ना की मला प्रत्येक वेळेला ऐकावंसे वाटतात. तू ठेव ग चहा, दे सगळ्यांना. चल गर्ल्स, चहा घ्या. अमृता, चहा. मला सांग, टिफिन तू चेंज केला होतास? नाही मॅडम, मी असं काही केलं नाहीये. आणि मी असं का करेन? मला तेच जाणून घ्यायचंय की तू असं का केलंस. आराध्या, आराध्या, थँक्यू. मी काय सांगितलं तुला? तू या सगळ्याचा जितका विचार करशील तितका तुला जास्त त्रास होणार आहे. आता विषय जाऊ दे. हा, तू छान चहा घे. हो ना, घे घे. आराध्या, चहा घे. चहा घे. आणि मस्त गप्पा मारूया आपण.
माइंड ब्लोईंग आराध्या देसाई. अगं ही तर फक्त सुरुवात आहे. या औषधाचे परिणाम बघ तुझं काय करतात. अगं आई बस बस. त्याने कौतुक केलं म्हणून पुन्हा सगळे तेच किस्से सांगतेस तू. बस इनफ. नाही म्हणजे आहेच महिना अजून सगळ्या किस्स्यांसाठी. ते शॉपिंग केले ते बघूया ना आपण. हो 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 हो, नाहीतर अक्षयला चेन पडणार नाही. इशिता ती आशाताई त्यांना बोलव ना. लेट्स हॅव अ लुक. हो. हा जा जा, बोलवू ना. आराध्या, तू काय घेतलायस दाखव ना. दाखवते. कशी दिसते? वा वा वा, काय सुंदर रंग आहे. सुंदर दिसतेय तुझ्यावर. ए आई, आम्ही फक्त ऐकलं होतं की बायको आली की स्वतःच्या आईला मुलं विसरतात. आता त्याचा अनुभव पण घेतोय आम्ही. अगं यशोधरा, असं काय करतेस? तुला जी साडी आवडेल ना ती मला दाखव ना. तुझं काय आता यात? आणि आजी, तू कुठली साडी घेतलीस दाखव. आजी दाखव ना. असंही लग्नात सगळ्यात जास्त सुंदर तूच दिसणार आहेस. ए काय आत्ताच इशिता समोर बोलतोयस हे? नाही, लग्नाच्या आधीच बायकोच्या हातचा मार खाशील हा? अगं आजी दाखव ना, किती भाव खातेस? अरे मी नाही घेतली साडी. का नाही घेतलीस? का म्हणजे तुला माहिती आहे ना, एक तर आई किती चूजी आहे आणि त्यानंतर एखादी साडी आवडली पहिलं ती प्राइस टॅग बघते आणि मग ती ठरवते एवढी महाग साडी कशाला घ्यायची. मग घेतलीच नाही तिने. मामा, ती बॅग पास करा ना जरा. तुझी अशा ते जरा ती फॉरवर्ड करायला का तिकडे. गर्ल्स, काय रे? आजी, मला माहित होतं तू असंच काहीतरी करणार म्हणून. अरे हे काय? अरे बाप रे, ही साडी. ही साडी घेतलीस तू मला? वाव, अरे वा, काय सुंदर साडी आहे रे. मस्त रंग आहे. पण या वयात मला शोभेल का रे हा रंग? अगं आजी, वयाचं काय घेऊन बसलीस तू? किती सुंदर रंग आहे बघ. आई सो प्रिटी. मस्त दिसेल तुझ्यावर. नेसून तर बघ एकदा. किती चेहरे. अरे बाप रे, 35,000. अरे एवढी का महागाची साडी घेऊन आलास तू? आजी, तू आता ते पैशाचं वगैरे बघू नकोस हा. प्रेमाने आणली आम्ही. आणि तुला गंमत माहितीये का, तू ही साडी नेसलीस ना की हिची किंमत अजून वाढणार आहे.
माझ्या नातवाने प्रेमाने आणली आहे ना, मग मी नेसणार. हा, नाही आम्हाला माहिती होतं असंच होणार आहे. तुमच्यापैकी आराध्या सरनाईक कोण आहेत? मी आराध्या सरनाईक. काय झालं सांगा. तुम्ही आज अनुपम साडी सेंटर मध्ये गेला होतात का? हो गेलो होतो शॉपिंग करायला, कारण आमच्या घरात लग्न आहे. काय झालं सांगाल का प्लीज. तुमच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल झाली. कंप्लेंट? माझ्या विरुद्ध कसली कंप्लेंट आणि कुणी केली? एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, मी श्रेयस सरनाईक. आराध्या माझी बायको आहे. मला सांगाल का तुम्ही काय झालंय ते, कसली कंप्लेंट? हे अनुपम साडी सेंटरचे मॅनेजर यांनीच तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अरे पण माझ्या विरुद्ध? पण कशाबद्दल? तुम्ही आमचं नुकसान केलंय. नुकसान? कसलं नुकसान? अहो, जवळपास 2 लाखांच्या साड्या या पैसे न देता घरी घेऊन आल्यात. What? अरे काही कसं शक्य आहे? आम्ही जेवढ्या साड्या घेतल्या त्याचं पेमेंट आम्ही क्लिअर करून निघालो, आणि हवं तर तुम्ही ते चेक करू शकता, कारण साड्या इथेच ठेवल्यात. तुमचा काहीतरी गैरसमज होतो इन्स्पेक्टर साहेब. हे बघा, एवढी खरेदी केली आहे आणि त्यात 1-2 साड्या अशाच उचलून कोण कशाला आणेल? या सगळ्या साड्यांचं पेमेंट केलेलं आहे. आणि माझं म्हणणं आहे, एवढ्या सगळ्या शॉपिंग मध्ये एखाद दुसरी साडी आली असेल चुकून, तर यांनी आम्हाला कॉल करायला हवा होता, आम्हाला विचारायला हवं होतं. डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करायची काय गरज आहे? नाहीतर काय. तेवढं आम्हालाही कळतं, म्हणूनच तुम्हाला आम्ही फोन करत होतो. तुम्ही फोन घेतला नाही म्हणून आम्हाला नाईलाजाने पोलिसात तक्रार दाखल करायला लागली. मला सांगा, बिलिंग करताना तुम्ही नंबर कोणाचा घेतला होता? अरविंद ऑफकोर्स आमचाच असणार, पण आय एम शुअर अननोन नंबर आहे, आम्ही नाही उचलत. हे बघा इन्स्पेक्टर, आम्ही जेवढ्या साड्या खरेदी केल्या त्या इथे तुमच्या डोळ्यासमोर आहे. हवं तर तुम्ही चेक करू शकता. मॅडम, चेक करा. What nonsense is this? अरे अरविंद, काय तमाशा आहे हा? हा, काय करतायत हे? आणि हे काय करतायत हे यांना कळतंय तरी का? आई, त्यांच्याकडे तक्रार गेली म्हटल्यावर त्यांना इन्क्वायरी करावीच लागते. त्यांना त्यांचं काम करू दे ना. अरे पण त्या साड्या या नाही. सापडलं काही? नाही सापडलं ना? अहो, तेच सांगतोय आम्ही मगाचपासनं. कारण मुळात आम्ही जेवढ्या साड्या खरेदी केल्या तेवढ्याच इथेच. 1 मिनिट, अजून आमचा तपास संपलेला नाही. म्हणजे काय, आता आमचं घर तपासणार आहात की काय तुम्ही? हो, वॉरंट आहे आमच्याकडे. व्हॉट? काय आमच्या घराची झडती घेणार आहात तुम्ही? हे जरा अति होते हा इन्स्पेक्टर साहेब. आई, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना. हं? अरे पण असं पण मुळात आम्ही शॉपिंग करून आलो आणि सगळ्या बॅग्स इथेच ठेवल्यात. आम्ही कुणी आमच्या रूम मध्ये गेलोच नाहीये. काय पुरावा आहे? इन्स्पेक्टर, 1 मिनिट. हे घर कुणाचं आहे याचा काही अंदाजा आहे तुम्हाला? कुणाचंही असलं तर आम्हाला फरक पडत नाही. हे बघा, आम्हाला शांतपणे आमची ड्युटी करू द्यात. त्यात अडकाठी आणू नका. जर तुम्ही म्हणताय बॅग आणल्या नाहीत तर शांत राहा ना. इन्स्पेक्टर,
यांनी असं काहीही केलेलं नाहीये. आणि मॅनेजर, तुम्हीच विचार करा, आम्हाला काही कमी आहे का? ते आम्हाला काही माहित नाही, पण काही काही लोकांना हात चालाकी करायची सवय असते. तसंच यांनी पण. माइंड युअर लँग्वेज मिस्टर. अहो हे बघा, शांत राहा. आम्ही आमचा तपास करतोय. आणि हो, आम्हाला तुमची कार सुद्धा चेक करावी लागणार आहे. कमाल आहे यांची तपासाची शेपूट वाढतच चालली आहे. नाही नाही आजी थांब, तू चिडू नको. यांचं समाधान होऊन जाऊ दे एकदा. करू दे त्यांची ड्युटी. चला या. मॅडम, सगळ्या रूम्स चेक करा. इशिता त्यांच्या बरोबर जा. चला, आपण गाडी चेक करूया. चला. तुम्ही म्हणत होता की तुम्ही बॅग जाणल्याच नाहीत. मग हे काय आहे? हो मिस्टर, हे बघा, तुमचंच पॅकेट आहेत का? हो हो, हेच त्या साड्या. त्यांना विचारा याचं बिल कुठे आहे. या साड्यांचे बिल्स आहेत का तुमच्याकडे?